बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील मुर्शेदपूर भागामध्ये काल एक घटना घडली। गॅसचा स्फोट झाला घरामध्ये। जिन्यामध्ये ही टाकी होती आणि खरं तर हे जर पाहिलं तर हा दरवाजा आहे वर जिन्यामधला। त्यानंतर पत्रे वगैरे उखळ म्हणजे बाहेर निघून आले। स्फोट एवढा भयंकर झालेला आहे। त्यानं बांधकाम सुद्धा इकडं चिरलेलं आहे सगळं। म्हणजे फार भयंकर ही घटना घडलेली। तुम्हाला अजून थोडंसं दाखवणार आहे दृश्य। हे जर पाहिलं सगळं तडा वगैरे गेलेलं आहे। आपण आता आतमध्ये जाणार आहोत। नेमकी कसं कसं घडलं ते नेमकी त्या स्पॉटवर येत आपण या। आतमध्ये आल्यानंतर ना हे या ना आतमध्ये या। आतमध्ये आल्यानंतर ना हे असं स्ट्रक्चर झालेलं आहे सगळं। हे पुरं स्ट्रक्चर आहे ना सगळं गॅसच्या स्फोटने झालेलं आहे। त्यानंतर ना हे कोपऱ्यामध्ये त्यांचं सामान होतं काही। हे दरवाजा वगैरे हे सगळे हे झालेले पायऱ्यामध्ये वगैरे। हे तर खरं टावरचा हा ग्लास आहे। हा अख्खा ग्लास सगळा फुटलेला आहे। काहीच राहिलेलं नाहीये। हे सगळं सामान असंच ठेवलेलं आहे। याचं कारण असं आहे की गॅस एजन्सीचे अधिकारी आल्यानंतर न पंचनामा करणार आणि पंचनामा केल्यानंतर न काय असेल ते पुढे होईल समजा कंपनीकडून। त्यानंतर न खाली आल्यानंतर इथं पहिलं असेल ते सगळं जळलेलं आहे। इथं अस्तव्यस्त पडलेलं आहे। आम्ही काही कुठल्या वस्तूला हात नाही लावणार। ही त्याची इथं कडी पडलेली वरची। आपण जो हँडल जो धरतो तो आहे। त्यानंतर न हे जे दिसतंय हे अख्खं हे प्लास्टर सगळं उखळून आलेलं आहे। ही गॅसची टाकी आहे। याला आपण हात नाही लावत। हे तर निघून पडलेली आहे सगळं। आणि ही टाकी इथंच होती जे सांगतात ते। इथून ती टाकी अख्खी उडाली। उडाल्यानंतर ना समजा स्फोट झाल्यानंतर 14 किलोची खरी टाकी होती। त्यानंतर हे जिन्यामधला खालचा भाग आहे तो अस्तव्यस्त झालेला आहे सगळा। तर हे विंडो जो गेट आहे हा उघडा होता म्हणून अजून थोडंसं अनर्थ अजून टळला। म्हणजे अतिशय भयंकर झालेलं आहे हे कोणाबरोबर घडू नये। खरं तर हे जे कुटुंब जे आहे काल गणपती आपल्या इकडे बसवतात। हे गणपती आणायला गेलं होतं आणि ही मागे ही घटना घडलेली। खरं तर हे गणपती बाप्पाचा आशीर्वादच मानावा लागेल की त्यांना सुखरूप वगैरे ठेवलेलं आहे। की अशी घटना घडल्यानंतर सोपं नाहीये की गॅसचा स्फोट। आणि हे आष्टी तालुक्यामध्ये याच्या अगोदर सुद्धा एक घटना घडली होती। वाहेरा या ठिकाणी शेख म्हणून एक कुटुंबाबरोबर घटना घडली होती। त्याच्या इथल्या झोपडीमधल्या 5 शेळ्या मेल्या होत्या। त्यानंतर त्याची झोपडी उद्ध्वस्त झाली होती। काही पैसे होते तर ते पैसे सुद्धा त्यांचे जळाले होते। तर काही लोकांनी त्यांना आर्थिक मदत सुद्धा केली होती आणि गॅस एजन्सीकडून पण त्यांना मदत वगैरे भेटली होती। ह्या कुटुंबाला सुद्धा जी काही त्यांचं नुकसान जे झालेलं आहे तर हे त्यांना गॅस एजन्सीनी किंवा जे भारत कंपनी जी आहे त्यांनी पुरं नुकसान दिलं पाहिजे। का की इथं कुठंच काही असं आढळून येत नाही की बुवा कस्टमरची वगैरे चुकी। कोपऱ्यात टाकी आहे। तर आपण यांच्या कुटुंबासोबत सुद्धा आपण बोलणार आहोत। ते सुद्धा आपण ऐकणार आहोत नेमकी ते काय म्हणतात काय नाही। चुकीचे कॅरेक्टर भाग पाडा तुमचा चुकीचा सगळा व्यवहार बंद होईल। बाहेरून जर बघितलं तर हा टावरचा ग्लास आहे आणि त्याच्या काचा कुठे येऊन पडल्यात। हे त्या काचा आहेत पडलेल्या। काच पण भरपूर जाड आहे साधी सुधी नाही काच। आणि शेजारी बांधकाम चालू आहे। बांधकाम चालू आहे काचाचा खच पडलाय। साधारणतः एक 100 ते 150 मीटरवर टावर जर बघितलं पुरा क्रॅक गेला समोरून। दिसला का? अतिशय भयंकर झालंय हे। अजून तुम्हाला दाखवतो अजून किती क्रॅक वगैरे गेलाय। पलीकडली जर भिंत जर पाहिली अजून सुद्धा एक क्रॅक गेलेला आहे टावर। म्हणजे अतिशय भयंकर घटना घडलेली गॅसची। त्याच्यामुळं काळजी घ्या सुखरूप राहा। आपण त्यांच्याकडून तर ऐकूनच घ्या नेमकी घटना काय घडली कसं घडली। त्या त्यांच्या प्लॉट मध्ये येऊन पडलेल्या बांधकामाच्या।
अविनाश नानासाहेब पोळ. मी कडा कारखान्यात प्रॅक्टिस करतो. मी स्वतःने डॉक्टर आहे. मला माझ्या लहान बंधूचा फोन आला किंवा घराच्या तिथे काहीतरी स्फोटाचा आवाज आला आणि दोराचे हे निघत आहे, तर तातडीने लवकर आष्टीला ये. काल किती वाजता फोन आला, काय झालं? साधारण 5:15च्या मेळात फोन आला. आणि घरचे कुठे गेले होते काय? घरचे आष्टीमध्ये गणपतीचं सामान खरेदी करण्यासाठी गेले होते. आणि लहान मुलगा हा तो बी बाहेरच होता गणपती मंडळाकडं. आणि तुम्ही घटनास्थळी आल्यानंतर तुम्हाला काय बघायला भेटलं काय? मी घटनास्थळी आल्यानंतर घराला लॉक होतं. पोलिसांनी मला परवानगी मागितली लॉक तोडण्याची. लॉक तोडण्यासाठी मी परवानगी दिली. आतमध्ये आल्यानंतर सगळा धूर आणि हेच होतं आणि सगळीकडं असं कुठं आग लागलेली वगैरे होती त्या ठिकाणी. ती आग अगोदर विझवली. आता गॅस एजन्सीकडे आपलं काय म्हणणं आहे की तुमचं नुकसान वगैरे झालं? गॅस एजन्सीने जे माझं लाखोचं नुकसान झालं आहे ते मला कुठंतरी त्यांनी न्याय द्यावा एवढी मी त्यांना विनंती करतो.